पण सई ताम्हणकरची ओळख फक्त एक अभिनेत्री इतकीच मर्यादित नाहीये. तिने अभिनयाच्या पलीकडेही स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ते एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये ती नवीन कलाकारांसाठी एक मार्गदर्शक, एक परीक्षक आहे. आणि इतकंच नाही, तर ती एका फॅशन ब्रँडची सहसंस्थापक म्हणजेच एक उद्योजिका सुद्धा आहे. तिने प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध केलंय. तिच्या संपूर्ण प्रवासाचा सार जर एका शब्दात सांगायचं झालं, तर तो शब्द आहे जिद्द, किंवा इंग्रजीत ज्याला रेझिलियन्स म्हणतात. म्हणजे पडल्यानंतर पुन्हा उठून उभं राहण्याची ताकद. हीच तिची खरी शक्ती आहे. आणि म्हणूनच इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसताना एका लहान शहरातून येऊन तिने जे यश मिळवलंय ते आज अनेक नवीन कलाकारांसाठी एक प्रेरणास्थान आहे. तिने हे सिद्ध केलंय की मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर काहीही शक्य आहे. तर मग या यशामागचं रहस्य काय? तिचा मंत्र अगदी सोपा आहे, पण खूप शक्तिशाली आहे. तो म्हणजे काहीही झालं तरी स्वतःवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही. सईची ही संपूर्ण कहाणी ऐकल्यावर एक विचार मनात येतो. एखाद्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सार्थक काय बनवतं? फक्त यश की तो संघर्ष, त्यातून शिकलेले धडे आणि त्यातून निर्माण झालेली जिद्द? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.